काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात मृत झालेल्या निष्पाप भारतीय नागरिकांच्या स्मरणार्थ शनिवारी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत केशव स्मृती प्रतिष्ठान व सकल हिंदू समाज यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहरात एकूण 17 ठिकाणी सामूहिक श्रद्धांजली सभा घेण्यात आल्या। त्यापैकी महानगरपालिकेसमोर आयोजित केलेल्या श्रद्धांजली सभेत नागरिक आणि विविध संघटनांनी एकत्र येत पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर भरत अमळकर, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने, खासदार स्मिता वाघ, आमदार राजू मामा भोळे, क्रेडाईचे राज्य उपाध्यक्ष अनिश शहा, नितीन लढा, केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती। यावेळी काही मान्यवर मंडळींनी आपल्या भावना व्यक्त केल्या। सगळ्यांच्या वतीने पहलगामला झालेल्या या भ्याड हल्ल्यामध्ये जे आपले भारतीय नवीन मरण आलं असं मी म्हणत त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। आणि दिल्लीमध्ये सरकार सगळ्या पातळीवर त्यांच्या पद्धतीने काम करून ह्या घटनेचा बदला कसा घ्यावा त्यावर काम करत आहे, परंतु यावेळेला सर्जिकल स्ट्राईक न करता फुल फेज ऑपरेशन झालं पाहिजे आणि एक विरोधक तुझे 5 झाले पाहिजे तिथे आणि त्याच्यातला एक तुकडा जो आपला आहे तो परत आपल्याला मिळायला पाहिजे आणि त्याच पद्धतीने नियोजन सुरू आहे असं एकंदरीत सगळ्या बातम्यावरून आपल्याला दिसतं। तर आपण सगळे जळगाव जिल्ह्यातील सर्वच नागरिक या त्यांच्या परिवाराच्या ज्यांचं निधन झालेल्या परिवाराच्या ह्याच्यात आपण सामील आहोत आणि आपल्यातर्फे त्यांना सगळ्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करतो। सर्व शोकाकुल बांधवांना इसवी सन 1600 मध्ये यापेक्षा काही फार वेगळं घडत नाही। या देशातल्या हिंदू नागरिकांकडून लूट पण घेतली जात होती आणि त्यांच्यावर सर्व प्रकारचे अन्याय होत होते। त्यांच्या महिलांना पण पळवून नेलं जात होतं। या देशात पहिल्यांदा छत्रपती शिवरायांनी या सगळ्याला विरोध करायला सुरुवात केली। त्या छत्रपती शिवरायांना आपण हळूहळू आता सेक्युलर करू। मला असं वाटतं की या ठिकाणी हे पहिल्यांदा अतिरेक्यांनी असं काम केलेलं आहे। म्हणजे विटी स्टेशनवर कसाबने केलेला गोळीबार हा खरोखर कोणताही माणूस स्त्री पुरुष धर्म न बघता केलेला होता गोळीबार, पण दहशतवाद्याने आता हळूहळू स्वतःमध्ये सुधारणा आणि पहलगाममध्ये विशेषतः फक्त पुरुषांना विशिष्ट पद्धतीने प्रश्न विचारून प्रसंगी पॅन्ट उतरायला लावून त्यांनी सुनता केलेली आहे की नाही ते चेक करून ते जरा अधिक स्पष्ट बोलतोय आणि गोळ्या मारतो। या देशाचे प्रश्न जसे आर्थिक आहेत, बेरोजगारीचे आहेत, तसा एक मोठा प्रश्न जातीयवादात विखुरलेल्या देशाचा। मला असं वाटतं की आम्ही या क्षणी भारतीय होणार आहोत की नाही, आम्ही आपापसातले मतभेद संपवून या देशाच्या हिताचा विचार करणार आहोत की नाही। या ठिकाणी स्थानिक अशा पद्धतीच्या धार्मिक लोकांचा विरोध करून उपयोग नाही। ते या सगळ्याच्यात खरं म्हणजे आत्ताही ते दाखवत आहेत की आम्ही कुठे समजून नाही किंवा वेगळ्या भाषेत त्या सगळ्यांना तुम्हाला आपल्याशी जोडायचं असेल तर खात्मा पाकिस्तानचाच केला पाहिजे। वेगवेगळे विचार आपले असू शकतात, पण पाकिस्तान हा आपला खरा शत्रू आहे। पाकिस्तानला साथ देणारा चीन हा आपला खरा शत्रू आहे। आपण जर मागच्या 15 वर्षात राजकीय, सामाजिक, आर्थिक ताकद मिळवली असेल तर ती ताकद सरकारने वापरली पाहिजे आणि सरकार तेव्हाच वापरेल की जेव्हा आपण सगळेजण त्याच्या पाठीमध्ये उभे राहू। भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल वॉटर पार्क। झुलेलाल वॉटर पार्क यांची भन्नाट ऑफर, 2 जणांसाठी पास फक्त 1099 रुपयात, ज्यात पास वर इयरबड्स फ्री आणि सोबतच वेव्ह पूल, 10हून अधिक मोठे राईड्स, स्विमिंग पूल, किड्स झोन, रेन डान्स, पेंडुलम स्लाइड्स,
संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 98 90 77 08 59. पत्ता लक्षात ठेवा, शिरसोली रोड, जैन फार्म जवळ, अनुभूती शाळेमागे, झुलेलाल वॉटर पार्क, जळगाव.